नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. बोला ना. हां सर, आपण पाहिलं की तुम्ही मागच्या रेकॉर्डमध्ये सांगितलं होतं 21 तारखेपासून वातावरण चेंज होणार आहे. हं, हं. त्याचप्रमाणे आज सर वातावरण चेंज झालं, वाऱ्याचे झुळूक सुटले. सर आता वातावरण कसं राहील ते जरा डिटेलमध्ये माहिती द्या सर. नक्कीच. वातावरणाची जी काही क्रेज आहे, आता WDचं वातावरण पुन्हा बनणार आहे. शेतकऱ्यांना हं. आपण पहिल्यांदाच त्या गोष्टी सगळ्या सजेशन केल्या होत्या. हो, हो. आता एक टप्पा गेला निघून. आता 2-3 दिवसापूर्वी परत एकदा 27, 28 आणि 29 तारखेला महाराष्ट्रामध्ये मागच्या वातावरणामध्ये पाऊस वगैरे थोडाफार पडला 1-2 ठिकाणी, जास्त नाहीये. पण हं. ह्या वातावरणामध्ये मात्र हलक्या पावसाची नोंद, काही ठिकाणी पेंडवणी पावसाची नोंद नक्की होणार आहे. त्यामुळे एक-एक भाग जर आपण समजून घेतला ना, तर शेतकऱ्यांना ते अजून सुटसुटीत समजून येईल. हो. ठीक आहे. तर बघा, आजही काही ठिकाणी वारे जोराने वाहिले, उद्या सुद्धा वाहणार आहेत, परवा सुद्धा म्हणजे 26 पर्यंत वारे चांगले जोराने वाहतील आणि 27 ला पण वाहणार आहे. हं, हं. पण 27 तारखेला वारे जोराने वाहिले की संध्याकाळच्या वेळेला काय होणार आहे की ढगांच्या गर्द्या खूप वाढणार आहेत आणि अंधुक वातावरणाचा तर परिणाम 29-30 पर्यंत आहे. हा महिना शेवटपर्यंत आहे. हं. पण थोडेफार पावसाचे देखील चान्सेस आहेत. पाऊस म्हणजे म्हटलं की धक्कादायक असं काही टेन्शन घ्यासारखं काही नाहीये. पण एक हं. हलका मध्यम पाऊस मात्र काही ठिकाणी होणारच आहे. हं. तर ते जिल्हे बघा, धुळ्यामध्ये घाट माथ्याला, साक्री वगैरे भागांमध्ये काही ठिकाणी हा पाऊस होणार आहे. स्थानिक वातावरणासारखाच असेल. मुळे राजस्थानमध्ये हा पाऊस पडतोय. त्यामुळे तिकडलं बाष्प, परत बंगालच्या उपसागराकडनं, पूर्वेकडनं येणारं वारं, दक्षिणेकडनं येणारा टफ एरियाज, त्या वाऱ्यामुळे महाराष्ट्रामध्ये बाष्पांचं प्रमाण अधिक हे 27 आणि 28 तारखेला वाढतंय. हं. आणि ह्याच 27 तारखेला आणि 28 तारखेला ह्या 2 दिवसामध्ये महाराष्ट्रात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात होईल. पाऊस 5 मिनिटासाठी किंवा पात्रावरून पाणी ओघळेल अशा पद्धतीचा आहे आणि तो एकंदरीत असं म्हणता येईल आपल्या भाषामध्ये की तुरळक ठिकाणी जसा पडला म्हणतो ना आपण, हो, त्याच हो. पद्धतीचा आहे. म्हणजे आता काय होतंय, घाई गडबडीमध्ये खळे करावं का किंवा तूर काढणी चालू आहे अनेक शेतकऱ्यांची, जवळपास म्हणलं तर सगळ्या शेतकऱ्यांची चालू आहे. हो, मग हो. याच्यामध्ये काही खळे करून घाई करावी का असा निर्णय आहे. पण तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय, यामध्ये फक्त काय होणार आहे, ती भिजल तुमच्या तुरी पण 5 मिनिटाच्या पावसाने, 10 मिनिटाच्या पावसाने आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी त्या वाळतील सुद्धा अशी पण कंडिशन आहे. पण आभाळ मात्र 3 दिवस आहे. हां, हां. 27, 28 आणि 29 आणि सध्या जे काही मीडियम रेंजमध्ये आभाळ चाललंय, कालच्या तुलनेमध्ये आज थोडं कमी वाटायलंय बऱ्याच ठिकाणी. तर हे जे काही आभाळ आहे, हे असंच पद्धतीने कमी राहील 3 दिवस. पण 27-28 तारखेपासून सूर्यदर्शन सुद्धा फारसं पाहायला मिळणार नाही जास्त प्रमाणामध्ये. 2 तास, 3 तास पाहायला मिळेल. पण यातनं जवळपास 5-5, 6-6 घंटे आभाळ राहणार आहे. हं, हं, हं. हं. सर गारपिटाचे काही इशारा आहे का? ह्यामध्ये बघा, गारपिटीची शक्यता नाहीये. मागील हं. पण काळामध्ये झाली नाहीये कुठेच आणि असे वातावरणाचे टप्पे महाराष्ट्रामध्ये एक नव्हे तर या महिन्यामध्ये 4-5 वेळेस आलेत. हं. आणि हा जो काही ह्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातला हा जो काही टप्पा आहे शेवटचा आणि तारखा पण शेवटच्याच राहिल्या 27, 28, 29 म्हणजे शेवटच्या तारखा आहेत. पण हं. यामध्ये गारपीटचं शेड्यूल दिसत नाहीये. म्हटलं की गारपिटीचा धाक सगळ्यांना वाटतोच, पण त्यामध्ये तितक्या तीव्रतेची गारपीट नाहीये. हं. एखादा अपवाद साहजिकच आहे. बारीक बोरावानी कुठेतरी पडतील, पण गारपिटीमुळे नुकसान होईल असं षड्यंत्र हं. याच्यामध्ये नाहीये. हं. हं. हां सर, WD म्हणजे काय आहे बरं सर? या शेतकऱ्याला हा सांगा काय तुम्ही. आहे, पश्चिमी विक्षोभ. हां. आपल्या सरळ सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं ना, तर अफगाणिस्तान, पाकिस्तान मार्गे जम्मू काश्मीरला ही एक लेयर बनत येते बाष्पाची. जसं आता मान्सूनच्या काळात कसं पाऊस येतो आपल्या नैऋत्य मोसमी मान्सून म्हणतोय आपण त्याला. हो. पॅसिफिक महासागराकडनं हे अपोजिट साईडकडनं येते आणि हे पूर्ण थंड वातावरणाच्या अतिरिक्त पश्चिमी विक्षोभच सरळ सरळ याला म्हणलं जाते. ठीक हं, आहे. हं, हं. पश्चिमेकडनं येणाऱ्या बाष्पाचा पुरवठा जम्मू काश्मीर वगैरे भागांमध्ये येत असतो. आणि त्याची वाऱ्याने थोडी जरी क्रॉसिंग बदलली गुजरात मार्गे वगैरे अरबी समुद्रामध्ये या सगळ्या बाष्पाचा पुरवठा होऊन वाऱ्याच्या झोकासह हे बाष्प महाराष्ट्राकडे, राजस्थानकडे, MP कडे, गुजरातकडे असं येत आहे. याचा सगळ्यात जास्त काय होतं, पश्चिम विक्षोभचा परिणाम उत्तर भारतात जास्त असतो. दिल्लीला आता कालपासून चांगला पाऊस चालू आहे. तर हो. अजून 2 दिवसांनी परत तिथे पाऊस येणारच आहे आपल्या 27-28च्या काळामध्ये. पण हं. हे होत असताना बंगालच्या उपसागराने सुद्धा एक अशी साथ दिली की तिकडलं पण बाष्प तेलंगणा मार्गे महाराष्ट्राकडे येत आहे. जसे तुम्ही वारे बघतात, काही ठिकाणी दक्षिणेकडनं येत आहेत, काही ठिकाणी पूर्वेकडनं येत आहेत. तर ह्या पद्धतीचं हे वातावरण इथे चक्रवात परिस्थितीसारखं निर्माण झालंय. त्यामुळे वारे सुद्धा जोराने वाहत आहेत आणि वारे ज्या ज्या दिवशी जोराने वाहिले 3-4 दिवस, त्याच्या 4थ्या दिवशी आभाळ त्यांनी काढलेलंच आहे. तर हां. ही एक पश्चिमी विक्षोभ म्हणून आहे. तुम्ही जर सध्या गुगलवरती कुठे जरी सर्च केलं, तुम्हाला एक चांगली माहिती मिळून जाते. हां, ठीक हां. आहे. हां. हं. आणि याच्या हलक्या सरी मात्र 27-28 ला काही प्रमाणात आहे. जास्त घाबरण्यासारखी कंडिशन नाही, पण आभाळच खूप जास्त आहे. हं. हं. सर मी 28 तारखेपासून उघड भेटणार ना? नक्कीच, नक्कीच. हां, हां. सर आता हं. फेब्रुवारी मध्ये 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 कसं राहील?
आहेत. आणि खरं तर टार्गेट फुल होतंय याच्यामध्ये डाळिंब उत्पादक शेतकरी, ज्यांची कोणाची पिकं सध्या आता काय झालंय, ज्या थंडीला त्रस्त झालो आपण डिसेंबरमध्ये, ती जानेवारीमध्ये खूप प्रमाणात कमी झाली आहे. हम्म. आणि अजूनही उष्णताही वाढणार आहे. 31 तारखेपासून 2-3 फेब्रुवारीला वाढणार आहे. पण ह्या दरम्यान काय होणार आहे, 26-27 ला गारवा पण जाणवणार आहे. हम्म. आणि या वातावरणाचे परिणाम पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा 8 दिवसाला, 10 दिवसाला एकदा एकदा खराब वातावरणाच्या फळ्या, असंच हलका ते मध्यम पाऊस. आणि जसा फेब्रुवारी ओलांडेल अर्ध्याच्या पलीकडे, त्यावेळेस मात्र महाराष्ट्रामध्ये पेंडवणी, चांदणवरी पाऊस असे कुठे मोठे व्हायला सुरुवात देखील होणार आहे. एक्झॅक्टली पहिल्या आठवड्यात किरकोळ हलक्या सरी शेवटच्या 6-7 तारखेला, त्यानंतर परत 19 फेब्रुवारीच्या आसपास पाऊस मागे पुढे 2-4 दिवसांनी होईल, पण त्यावेळेस आहे. आणि मार्च एप्रिलचा रिपोर्ट आपला 25 तारखेला परवा दिवशी येतोच आहे. बरं बरं. हम्म. ठीक आहे सर, धन्यवाद तुम्ही शेतकऱ्याला माहिती दिल्याबद्दल. नक्कीच, धन्यवाद. हो.